ज्ञानदीप लावू जगी. आपण मूल्यांकनच करत जातो. निंदा तरी कराल नाही तर स्तुती तरी कराल. तुम्हाला काय देणं पडले? कोणी किती मोठा विद्वान असो नाही तर श्रीमंत असो, तुम्हाला काही देणे घेणे. तुम्हाला सुगंध पाहिजे, घ्या आणि बाजूला व्हा. अर्थ कळला तुम्ही? मार्केटमध्ये तुम्ही दुकानामध्ये जाता, हव्या त्या वस्तू घेता का नातं करता? तिथं तुम्ही मॉलमध्ये गेला, हव्या त्या वस्तू. तसं तुम्हाला जीवनात जगण्यासाठी जे हवं आहे ते घ्या आणि बाजूला सरकारने आपल्या जीवनाचा वापर करा. नाही म्हणे महाराज कौतुक करून घ्यायचं असेल तर मग त्याला गुरु लागतात. अजून कोण लागतं? शब्द आहे का? कौतुक हा शब्द महत्त्वाचा आहे, खंडन केलेलं नाही. कुणी केलं पाहिजे कौतुक? कुणी चांगलं म्हटलं पाहिजे? सज्जनी आपुला म्हणे, त्याला सज्जनाने म्हटलं पाहिजे. दारुड्याने म्हणायचं का आमचे गुरु आहेत? व्यापारीने म्हणायचं काय महाराज आमचा व्यापार त्यांच्यामुळं चाललाय? हे कौतुक नाही पाहिजे. म्हणून पुढचा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. या जगात ज्ञानोबराय सांगतात, दोनच माणसं असेत तुमचं कल्याण इच्छितात. दोन, ऐका, बाजारात फिरू नका. दोनच माणसं असेत की ते तुम्हाला खरं बोलतात, तुमचं कौतुक करतात. पहिली आई आणि दुसरे गुरु. तिसऱ्याला सुख सांगू नका आणि तिसऱ्याचं ऐकून घेऊ नका. विठ्ठला विठ्ठला मराठी लक्षात घ्या बरं. तिसरा नाहीच, फक्त दोन. आणि आई मानलेली आई पण नाही. ज्ञानोबा एवढे कठीण आहेत बोलायला. प्रसवती या ज्ञानोबा म्हणतात, जिनी प्रसव केलेला आहे, पोटातून जन्म दिलेला आहे, त्याच आईचं ऐका. मानलेल्या आईचं नाही ऐकायचं. मानलेली नसतेच. तुम्ही कोणालाही मानता, काहीही मानता. मानलेले संत आहेत तुम्ही, म्हणून त्यांचा व्यापार चाललाय, तुमचं पतन चाललंय. हे मानण्यामुळं झालं ना. धर्म असो, ज्ञान असो, सिद्धांत असो, त्या सिद्धांताचं मानणं तुम्हाला घेऊन पतित करतं. जर तुम्ही मोठेच आहात, मोठा गुरु आहे, तो तुम्ही का लहान राहिलेत? अर्थ कळाला? मग पहिली आई ती मूळची मोठी आहे, तुम्हाला जन्म दिलाय. अर्थ कळा? ती तुम्हाला म्हणून ती मोठी आहे, तुम्हाला जन्म दिलाय. तुम्ही तिच्यापेक्षा मोठे नाहीत. पहिली मोठी कोण आहे? आई. तिने जन्म दिलाय तुम्हाला आणि ज्ञान दिलं गुरुनी. ह्या दोघा सोडून आपलं सुख सांगणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेणे. पहिली आई. आणि त्या आईचं तुम्हाला तर काय सांगावं महाराज, तुम्ही सगळ्या स्त्रिया बसलेल्या आहेत. आई शिकवते. जितकं कीर्तन डोक्यात बसेल तितकं घ्या बरं का. आई शिकवते आणि आईने शिकवलेलं जर मुलाने करून दाखवलं तर कौतुक करते. शिकवते कोण? आई. आणि शिकवल्याचं जर केलं, कौतुक कोण करते? आई. दोन्ही पॉइंट एकत्रित समजून घ्या. शिकवणारी आई आहे आणि जसा मुलगा आहे, मराठी बोलता येत नाही, भाषा बोलता येत नाही, आई त्याला एक एक शब्द शिकवते. आणि शिकवलं, आईचा चेहरा पहा, तिला आनंद होतो. नाच म्हणलं, टाळी वाजव म्हणलं आणि मुलांनी वाजवली ना, त्या मुलापेक्षा आईच्या चेहऱ्यावर आनंद जास्त होतो. शिकवते कोण? आई. आईनी शिकवलेलंच जर तुम्ही वागला ना, तुम्हाला जगात देवाची सुद्धा गरज नाही महाराज. कधी ऐकलंय आईने दारू प्यायचं शिकवलंय? ऐकले कधी तंबाखू कशी खायचं शिकवलंय? आणि यांना तुम्ही मोठे मानताना आईची अक्कल बाहेर काढतात. एवढे अक्कलवान आहे तुम्ही. आमच्या आईला ना काहीच कळत नाही हो. किती सरळ भाषा बोलतात. आणि ज्यांनी तुम्हाला व्यसनाचे मार्ग दाखवलेत, पतनाचे मार्ग दाखवले, ते तुमच्या दृष्टीने मोठे. आज साहेबाचा वाढदिवस आणि आईचा, जिने शब्द दिलाय तुम्हाला, जिने जीवन दिले, तिचं काय? हे ज्ञानोबा आहेत. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबांची एक ओवी फार सुंदर आहे. ज्ञानोबांचे शब्द कसे आहेत बघा. श्रीमंताची आई आहे, खूप पैसे खर्च करते ना मुलावर, पाहिजे तसे खेळणे देते. ज्ञानोबा म्हणतात चुकीचं आहे.
मुलाला पैशाने लाडवू नका म्हणून श्रीमंताची मुलं संत नाही होत, वीर नाही होत, बाँड्रीवर लढायला जात नाहीत. इतके नाजूक करून टाकले श्रीमंत, सगळं लक्झुरियसच. अहो दंतशास्त्राचा नियम आहे, हे जे लोक मऊ मऊ खातात ना त्यांनी जास्त दात किडतात. जर कडक ने जर नाही खाल्लं ना तर दाताचा व्यायाम होत नाही. आणि तुमचं खाणं बघा कसं आहे, सॉफ्ट लागलं पाहिजे. गेले दात कामातून. शेतकरी बघा सकाळी सकाळी ऊस तोंडाने सोलून खातो, त्याचे दात बघा मजबूत दात आहेत. पण ते तुमची सवय चुकीची ना. श्रीमंतांनी आपल्या मुलाला चुकीचेच हे असं लक्झुरियस. मला सांगा कोणत्या श्रीमंत माणसाने अशी बॉडी दाखवली? बोला ना. असं बॉडी बिल्डरमध्ये भाग घेतलाय, जागतिक श्रीमंत आहे, त्याच्या मुलाने असं मेहनतीचे कामं करते कोण महाराज? मग त्या आईनं, जसं श्रीमंताच्या आईनं आपल्या मुलाला मग गरीबाच्या बाईनं, माऊली म्हणतात धन हा विषयच नाही. ओवी लक्षात ठेवा, माऊलीची किती सुंदर आहेत. अंगा जीवाची संपत्ती. ज्ञानोबराय म्हणतात हे दोनच, अंगाची स्वतःच्या शरीराची आणि जीवाची संपत्ती करून आई मुलाला वाढवते. ते ज्ञानोबराय जन्माला येतात. ज्ञान, अंगा जीवाची संपत्ती लहानपणीपासून अंगामध्ये भिनलेले आहेत. शिवाजी महाराजच का शिवाजी महाराज झाले? आजही शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊला जास्त आहेत. अंगा जीवाची, पैशाचं नाही. पैसे सामान्य काय करणार तुम्ही? काय विकत घेणार आहेत? हाय काय जगामध्ये अन्न वस्त्र निवारा सोडून? बंगला मोठा बांधाल, गाडी मोठी घ्याल, जाणार तर मूर्खाकडेच. काही भारी गाडी घेतली म्हणून काय देवाकडे जाणार आहे का तुम्ही? हाय काय जगामध्ये? आणि ते श्रीमंताला पचलं पण पाहिजे त्या गोष्टी. म्हणून आईचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणते अंगा जीवाची संपत्ती. आपलं शरीर मुलाच्या सेवेला लावतात. नीट ऐका भाषा. आपलं शरीर, आपलं तारुण्य जेव्हा मुलाला काहीच कळत नाही तेव्हा आपलं शरीर त्याच्या सेवेला लावते. जगात कधी बघितलंय आई इतकी सेवा, सेवा शब्द वापरतो, आई इतकी सेवा करणारी कधी कुणी बघितलंय? अंगा, शरीराची संपत्ती आणि जीवाची अख्खा जीव त्या पोरामध्ये असतो. आणि मग त्या मुलाचा सांभाळ करते. आणि तीच आई तुम्हाला शिकवते. ज्ञानोबांचे एक एक शब्द आहेत महाराज. आणि तिने शिकवला, त्या मुलाने ऐकलं ना, कौतुक करते. का करविलीनी चोजे. ओवी फार सुंदर आहे बरं का. पूर्ण ओवी सांगतो म्हणजे लक्षात येईल. तर काय एका माणसाने तक्रार केली तुम्ही तुकडेच लय वापरतात. म्हणलं त्याच्या सुद्धा लायकीचं नाही तू. ज्ञानोबाचे शब्द बघा सर. पुंसा, पोपट. पोपट्याला कोणतीही मराठी भाषा येत नाही, इंग्रजी येत नाही, पण पोपट बोलू शकतो. बरेच प्रयोग आहेत असे. ज्ञानोबाचं उदाहरण बघा. पुंसा आपणची पडवीचे. आपणच पोपटाला शिकवायचं आणि आपल्या बोलण्याप्रमाणे जर पोपट बोलला आपणच मान डोलवायची. काय शब्द आहेत? पुंसा आपणची पडवीचे, पुन्हा आपणच माथा तुकीचे. का करविलीनी चोजे. शब्द करविलीनी, आईने करवून घेतलं. शब्द आहे का? आईने करवून घेतलं. न रिजे बाळका माय. ठीक आहे, प्रसन्न होत नाही का? दोन्ही शब्द आहेत, रिझे आणि आईने सांगितलं, आईने करवून घेतलं आणि त्या मुलाने केलं, आईला समाधान होतं. करविलीनी. करविलीनी शब्द विसरू नका. मुलाला काहीच कळत नाही, काय करायचंय हे आई शिकवते. काय करायचंय हे शिकवते आई. आणि आईच्या शिकवण्याप्रमाणे जर मुलगा वागला तर तिचं कौतुक सुद्धा आई करते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात देह माया ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, देह माया ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, देह माया ज्ञानेश्वरी.
चुकत असेल तो इथं चुकतो. ज्ञानेश्वरीला जे ग्रंथ मानतात त्याला अक्षर कळत नाही महाराज. माझं चॅलेंज आहे. ज्ञानेश्वरीला जे ग्रंथ मानतात काहीच कळत नाहीत. ज्ञानेश्वरीला जे माय मानतात ते तुकोबरायसारखे होतात. ते हे माय आणि माय काय, ज्ञानेश्वरीच परमार्थ शिकवते आणि ज्ञानेश्वरीच कौतुक करते. ज्ञानेश्वरीचे पारायण केल्यामुळं तुकोबराय घडले भंडारा डोंगरावर आणि ज्ञानेश्वरीनेच धरणे करायला पाठवून कौतुक केलं. ते हे माय शब्द. आणि मग चुकलं तर मग आईला घाबरावं लागतं. आईचा धाक पाहिजे. आईला घाबरावं लागतं. तुकोबराय घाबरतात. मज ते हसतील संत. कोणी असतील? जर परमार्थ करताना मी चुकलो, ज्याला परमार्थ कळत नाही त्यांनी काही म्हणलं तरी चालेल, पण ज्या संतांना परमार्थ कळतो त्यांच्या पुढं ऱ्हस्वदीर्घ जरी चुकलं तर भ्यावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, परमार्थ करताना मी जर चुकलो ना, मज ते हसतील. हसणं शब्द कळलं का तुम्हाला? आयुष्य फुकट गेलं असा अर्थ होतो. हसण्याला एवढं सामान्य समजू नका. चुकला माणूस, विद्वान बोलत नाही, नुसता हसतो, स्माईल देतो. त्याचा अर्थ आत्तापर्यंत केलेली मेहनत फुकट. विठ्ठल विठ्ठल. याच्यासाठी जपावं लागतं. शुद्ध सिद्धांत आले पाहिजेत. नाही आले सिद्धांत शुद्ध, नाही कळालं, नाही आले सिद्धांत सिद्ध, दोष कुणाचा आहे? नाही, अजून कीर्तनच नाही कळालं. ज्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही तिचं लग्न झालं, दोष कुणाला आहे? किती सुंदर सांगता. मुलीला स्वयंपाक नाही आला, दोषी कोण आहे? तुम्हाला नीट बोलता येत नाही, दोषी कोण आहेत? तुमचे गुरु. तुमच्यामध्ये सुधारणा होत नाही, तुम्हाला अक्कल येत नाही, तुमची अंधश्रद्धा जात नाहीत, हे तुम्हाला ऐकणं चुकीचं आहे तुमचं. मग ऐकायचंय फक्त ज्ञानेश्वरी वाचावी, तोच अभंग आहे हा. अजून तुम्हाला माय समजेना तर भाव अक्षराच्या गाठी काय कळायचं? माय समजायला कठीण चालली, ती गाठी कशा काय समजायच्या? बघू आपण टप्प्याटप्प्याने जसं येईल तसं करू. विठ्ठल. शिकवणारी कोण आहेत? आई आहे. शिकवण्याची जबाबदारी आईची. कोणी बापाला म्हणत नाही की पुरीला स्वयंपाक शिकवलं नाही म्हणून. मग सगळ्या बायांना विचारा, तुला कोण आवडतं? पप्पा. कधी बापावर प्रेम कशा तो बोलतच नाही. दुसऱ्याच्या घरी जाणारी पोरगी काय बोला म्हणून तू जाऊ दे म्हणतो. ते न बोलल्यामुळे आई सारखी मागं लागते, स्वयंपाक शिक. मग त्या मुलीला असं वाटतं हीच सासू आहे. बरं, त्याच्या शिकण्याने, पुन्हा आहे का, आईच्या शिकण्याने पुढचा मरेपर्यंतचा संसार चांगला होतो हे त्या मुलीला कळत नाही हो. जर त्या मुलीने ऐकलं ना, आईचं काही बिघडत नाही, पण आईचं जर ऐकलं मुलीने, शेवटपर्यंत संसार चांगला होतो. शेवटपर्यंत. माझ्या आईने असं शिकवलं, माझ्या आईने असं वागायला शिकवलं, शेवटपर्यंत संसार चांगला होतो. ती शिकवणे. आणि संसार चांगला झाला ना मुलीचा, कौतुक कोण करतं? ती माऊली. माऊली म्हणजेच माय. लक्षात. इथं थोडा अंतर ठेवलं आहे बरं का जनाबाईने. ती आई आहे, तिची ही मुलगी आहे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी आमची आई आहे. ते आमच्या नात्याने ज्ञानोबराय आजी झाले, पण माय कोण आहे? ते हे माय ज्ञानेश्वरी. कारण की तुम्हाला सरळ दूध पाजणारी ज्ञानेश्वरी, सरळ शिकवणारी ज्ञानेश्वरी. मग मला ज्ञानेश्वरी समजत नाही, नाही ना कळालं ज्ञानेश्वरी. मग हेच तर सांगतो पहिल्या शब्दापासून की आई कळत नाही म्हणून. तुम्ही आईलाच म्हणतात कळत नाही म्हणून. दोष कुणाचा आहे? ज्ञानेश्वरी ज्ञान आहे, याच्यावर विश्वास ठेवा. ज्ञानेश्वरीच्या म्हणण्याप्रमाणे वागा. जग कौतुक करतो महाराज. जे अजरामर झालेले संत आहेत त्यांचा सगळ्यांचा इतिहास पहा, सगळ्यांचा, ज्ञात महाराजासहित सगळ्यांचा इतिहास पहा. फक्त ज्ञानेश्वरी मूळ आहेत असं सगळ्या संतांनी सांगितलं तरी हा याच्याच संतांची बाजू ओढतो. नाही, आमचेच संत श्रेष्ठ. आई नाही मिळाली चांगली असं आहे बरं का. ज्ञानेश्वरी सारखी आई आहे, माय आहे, तिचं पोरग जगात देखणं असतं महाराज. गुंड सुद्धा जन्माला येतात. आई प्रतिकार करत नाही.
विठाला विठाला. घडलेली घटना आहे, घडलेली घटना आहे. 8-10 वर्षाचं पोरगं होतं. एक चित्रकार देखणा पोरगा शोधत होता आणि मग त्याला ह्या गावातला तो पोरगा दिसला त्याला आणि त्याचं चित्र काढलं. ते चित्र जगात प्रसिद्ध झालं. 25-30 वर्षांनी त्याला कुरूप चेहरा शोधायचा होता. मग ते सगळे तुरुंगात पाहायला सुरुवात केली. मग जो अत्यंत कुरूप वाटला जेलरची परमिशन घेऊन त्याचं चित्र रेखाटन करायला लागला. त्या समोरच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने विचारलं काय झालं. म्हणे जेव्हा मी देखणा होतो ते चित्र तुम्ही काढलं. आज जगातला तुम्हाला कुरूप माणूस क्रौर्य माणूस पाहिजे होता तो सुद्धा मीच आहे. जो लहानपणी देखणा होता तो आत्ता जो तुम्ही कुरूप माणूस गुंड माणूस शोधताय तो मीच आहे. माझेच हे 2 रूप आहेत. देखणा सुद्धा आईच्या छत्रछायेखाली मी होतो. आईचं छत्र हरवलं, मी डाकू झालो, क्रूर झालो, तुरुंगामध्ये आलो आणि वाईट माणसाचं चित्र काढण्यासाठी तुम्ही माझी निवड केली. हे 2 रूप आहेत माणसाचे. एक रूप आहे आईच्या छत्रेखाली, गुरुच्या छत्रेखाली, तो एक जीवन आहे. आणि गुरु आणि ज्ञानेश्वरी सोडून जे जीवन आहे ना ते दुःखही भरलेलं जीवन आहे. मला सुखीच नाही कोण. गुरु सुद्धा असेच भेटतात. काय सांगायचं तुम्हाला. एक एक संप्रदाय, एक एक धर्म, एक एक कौतुक सुद्धा कशाचं करावं याला सुद्धा कळत नाहीत. आई जी शिकवते आणि कौतुक करते. अनेक आहे बरं का. अपत्या ते माये सांडोनी जरी जाय. आपल्या मुलाला 6 महिन्याच्या मुलाला जर सोडून गेली, जुन्या काळातला दृष्टांत आहे. कैशिरी जी आहे कृष्णा, आई जर मुलाला सोडून गेली ती जगणार कसं काय. आणि त्या मुला ही जीवन आहेत. आईने सोडू नये. मराठी कळाली का तुम्हाला. आईनी वेदामध्ये शांती मंत्र आहेत, अतिशय सुंदर आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी जास्त मेन्शन केलेल्या आहेत. आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. सर्वम ब्रह्मोपनिषदम. संपूर्ण जग हे ब्रह्मस्वरूप आहे. शब्द प्रत्येक शब्द नीट ऐका. सर्वम ब्रह्मोपनिषदम. पण माहम ब्रह्म निराकुर्याम. मा ब्रह्म निराकरोत. मी परब्रह्माचं खंडन करू नये अशी दुर्बुद्धी मला येऊ नयेत. परब्रह्माने माझा त्याग करू नयेत. कळालं तुम्हाला. तुम्हाला कधी कधी असं वाटतं मी नाही ऐकत त्याचं. अरे पण त्यांनी तुला जवळ तर घेतलं पाहिजे. लक्षात येतं. हे वेद मंत्र आहेत. अहम, मी ब्रह्माचं निराकरण करू नये. ब्रह्माने माझं देवाने जर तुम्हाला जवळ घ्यायचं नाही ठरवलं तारणार कोण आहे तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला. दोघांची प्रवृत्ती अनिराकरण मध्ये असावी. दोघांनी एकमेकाचा स्वीकार करावा. देवानी आपला स्वीकार करावा. हे अभंग 1000 आहेत महाराज. देवानी आपला स्वीकार करा. हे वेदमंत्र आहेत. म्हणून गाथ्याला 5वा वेद म्हणण्याचं कारण ते. आणि देवानी आपला त्याग करू नये हा फार महत्त्वाचा विषय. दोन्ही अनिराकरण असतो आणि मग तिथून पुढची वाटचाल. आईने आपल्याला सोडू नये, आपण आईला सोडू नये. ते पिकलेलं प्रेम असतं महाराज. विठ्ठला मगाशी आम्ही आमच्या लोकांना गोष्ट सांगितली होती. पंढरपूरमध्ये एका वारकऱ्याला दगड लागला. आम्ही तिथूनच आलेली माणसं आहेत बरं का. त्यावेळेस दगड लागत होते ना आता शब्द लागतात. आणि दगड मारल्यानंतर समोरच्या माणसाने तो चुकवला. जवळून गेला कानाजवळून. तर जो बॉस होता त्या गल्लीतला पंढरपूरचा त्याच्याकडे तक्रार केली. ओळख होती. तुमच्या पोराने दगड मारला, जरासा हुकला. ते 4-5 वेळा सांगितलं. तिने ते ऐकलंच नाही. तो मी 5-6 वेळा सांगितलं. ते मी गप रे आमचं पोरग नाही ते. नका मारून हुकल्यावर असे गुरु भेटतात बरं. दगड मारला आणि हुकला आमचं पोरगच नाही ते. असे गुरु जर तुम्हाला भेटले वाह.
तुम्ही मी बरेच बॅनर पाहिले बरं का, पाठीवर थाप टाका आणि लढ म्हणा, याचा अर्थच हा आहे. लढ म्हणा म्हणजे तो ऐशारामात आहेत आणि तू भांडतोय त्याच्यासाठी. कोण जीवन आहे, कोणाला समर्पित केलं? अभ्यास करून बघा तुमचं जीवन समर्पित कोणाला आहे. विषयाला समर्पित आहे, धनाला समर्पित आहे, कशा, आणि त्या ज्याला तुम्ही समर्पण केलेत त्याची रिझल्ट काय? पैशाला समर्पण केलं, जेव्हा कमवलं तेव्हा शरीर राहिलं नाही, जेव्हा कमवला शरीर राहिलं नाही. अभ्यास करून बघा, जरी शरीर कमवलं ते वॉचमॅन आहेत, त्या मालकापेक्षा वॉचमॅनकडे बघावं लागतं. मी अनेक ठिकाणी ह्या गोष्टी पाहिल्या. वॉचमॅन एकदम उभा आहे आणि मालक जी येतो ना जसं खाली वाकलेला, चालता न येणाऱ्याला असं, मग त्यानं एवढा पैसा कशाला कमवला, समर्पण कशाला केलं? तुम्ही ज्ञानेश्वरीला समर्पण करा महाराज, मग तुम्ही तुमचं आयुष्य बघा. यम सुद्धा त्रास देत नाही, हो नाही कळालं, आणि त्रास होत नाही याचा त्रास जास्त होतो. त्रास होत नाही, आणि ते माझ्या बाबतीमध्ये जास्त, मला खूप बोलतात लोक. तर मला एखादी विचार, तुम्हाला त्रास का होत नाही? मग दखल कोण घेते तुझी? आमच्या जीवनामध्ये तुझी एंट्री कशा करता, तुझा प्रवेश कशा करता? तू तुझ्या ठिकाणी राहा. नाही मग आम्ही बोलतो, तू बोल, कुत्र्याचं कामच आहे भोंकणं. नाही कळालं? त्याच्या पुढं जाऊन सांगतो, जर कुत्रं भुकलं नाही ना, हत्तीचा अपमान आहे. विठाला विठाला. किती समजलं तुमची तुम्हाला? म्हणून दोन शब्द आहेत, माय ज्ञानेश्वरी आहेत, शिकवणारी आहेत आणि कौतुक करणारी आहेत. ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरीला आई मांडलं त्यांचं आज जगात कौतुक होतं. महाराज, प्रेम मिळणं फुकट नाही महाराष्ट्रामध्ये. एवढं सोपं समजतात का तुम्ही महाराष्ट्राला? एवढं सोपं नाही प्रेम. पण जर ज्ञानेश्वरीने तुम्हाला हाताशी धरलं, प्रेमच प्रेम आहेत महाराज. कारण कौतुक करणारी ज्ञानेश्वरी आहेत. आणि संत जनासाठी, जे संत आहेत ते जरा मोठे आहेत, त्यांची उंची जास्त आहेत, त्यांच्यासाठी महाईश्वरी आहेत. ते सांगेल ती आज्ञाप्रमाणे. विठ्ठल आणि माझ्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर याचा खरा अर्थ असा आहे या वाक्याचा, इथून पुढे नीट ऐका. म्हणजे आतापर्यंत ऐकत नव्हता असा अर्थ नाही. तुम्ही ऐकताय, थांबतायत, एवढ्या वेळ वाट पाहता याची मला जाणीव आहे. पण माझाही नाहीला जे लोक मलाच येऊ देत नाही म्हणल्यावर काय करणार? याच्या पुढे नीट ऐका. ती जी माय आहे ना, ती घडवते माणसाला. आणि तिचं जर तुम्ही ऐकत गेलात, जगाचा विषय सोडून द्या, संताचा विषय सोडून द्या, तुमचा विषय महत्वाचा आहे. कितीही देखणी स्त्री असू द्या जगातली, ओवीचा अर्थ आहे बरं का. आणि तुम्ही जर जास्त वेळ पाहिलं की तुमच्याविषयी तिला राग येतो. बरोबर आहे? पटतंय का? विश्वसुंदरी आहे, तिची अपेक्षा असेल, पण जास्त वेळ जर पाहिलं तर तिला राग येतो. राग याच्याकरता येतो की लायकीचा माणूस नाही, नालायक आहे. राग कधी अपेक्षित माणसांनी पाहिलं पाहिजे ना. जो लायक नाही त्यांनी पाहिलं, राग येतो त्याचा. नीट आहे का? तिच्या मुलाने जर नाही पाहिलं आईकडे तरी पण आईला राग येतो. ती विश्वसुंदरी आहे. नीट आहे का? विश्वसुंदरी आहे. पण मुलगा होऊन जर तिच्याकडे गेलं ना, तिच्या मांडीवर खेळून तिचं स्तनपान कराल. तशी आमची ज्ञानेश्वरी आहे. विद्वान होऊन जर तुम्ही ज्ञानेश्वरीकडे आला ना, शब्द कळणार नाही, शब्द कळणार नाही तुम्हाला, शब्दातलं फील येणार नाही तुम्हाला. सिद्धांत तर लांबचा विषय, कळणारच नाही ज्ञानेश्वरी. मोठे म्हणून गेलात ना, ना लायक म्हणून गेलात का? स्वतःला तुम्ही मोठे समजता. मग जर तुम्ही स्वतः मोठे आहात, मग कशाला ज्ञानेश्वरी वाचता? अर्थ कळला ना? जर तुम्ही मोठे आहात, कशाला ज्ञानेश्वरी वाचता? आणि मोठ्यांना पतिव्रता जवळ करत नसते. शब्द नीट आहे. पतिव्रता जवळ कर, आपला चेहरा सुद्धा दाखवत नाही, ती आमची ज्ञानेश्वरी.
म्हणून आजपर्यंत 700 वर्ष झाले आई ज्यांनी मांडलं ज्ञानेश्वरीला त्यांना ज्ञानेश्वरी कळाली, विद्वानांना आजपर्यंत कळाली नाही. विद्वानांना आजपर्यंत कळणार पण नाही, कारण ती विद्वान आहेत, समजदार आहेत. समजदाराला स्त्री आपलं स्वरूप दाखवत नाही, कॉमन विषय हा. आता पुढचा टप्पा बघा, ज्ञानोबाराय काय म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात जे मांडीवर बसलेलं पोरग आहे हे सगळं तुमच्यासाठी आहे. इथून पुढचं मांडीवर बसलेलं पोरग आहे आणि त्याची आई देखणी नाही आहे, साकाळी सावळी वगैरे वगैरे तुम्ही कल्पना करा, पण मांडीवर बसलेलं पोरग आहेत. आणि त्या पोराच्या पुढं विश्वसुंदरी आली. पोरग कुणाकडे जाईल? एवढी अक्कल आली तर आळंदीला यायची गरज नाही. किती साधा, ही ज्ञानोबारांची ओवी आहे. एर जिया, ज्ञानोबाराय म्हणतात एर जिया पराविया. मी तर तुम्हाला विश्वसुंदरी म्हटलंय, ज्ञानोबाराचा शब्द याच्या पुढचा आहे, रंभे हुणी बरविया. रंभेपेक्षा सुंदर आहेत. काय करावी या बाळका त्याने? त्याला आई पाहिजेत, अप्सरा नाही पाहिजेत. तुम्हाला आई पाहिजेत, विद्वान नाही पाहिजे. तुम्हाला संत पाहिजेत, विद्वान नाही पाहिजेत तुम्हाला. त्याच्या पुढं जाऊन सांगतो, तुम्हाला ज्ञानेश्वरी पाहिजेत, पंथ नको आहेत. पंथाच्या अहंकारात गुंतू नका, नको त्याला संत मानू नका, गुलाम राहिला आयुष्यभर. आणि जर तुम्ही आईच्या मांडीवर आलात माय म्हणून, अहो ज्ञानेश्वरी तुम्हाला मांडीवर बसवते. ही तर देखणी आहे ना ज्ञानेश्वरी, माऊलीची मुलगी येते, योगी राजाची मुलगी येते, तिच्या मांडीवर बसावर तुम्हाला काय मिळणार नाही ते बघा. आणि त्याच्याही पुढे जाऊ शकतो, काय मिळणार नाही हा फार लहान शब्द झाला. काय फार लहान शब्द झाला, काय मिळणार नाही, काय नाही. ज्ञानेश्वरी ज्याच्याजवळ आहेत त्याच्याकडेच सगळी यायची इच्छा करतात. हे शब्द आहेत, अष्टमहासिद्धी ओळंगती. माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसा, सगळे जग तुमची अपेक्षा करेल. मांडी कुणाची पाहिजे बोला ना? कोणाच्याही मांडीवर नका बसू, कोणालाही आपलं मानू नका, कोणाच्याही कौतुकामध्ये भाळू नका. तुमचा वापर होईल, तुमचा उपयोग करून चोथा करून तुम्हाला फेकून देतील. पण आईच अशी आहे की ती पौष्टिक जेवण देते, मांडीवर बसते आणि पाजते. ते हे माय ती पाजणार काय पहिल्या चरणात सांगतात. मामा अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानाने भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानाने गोमटी भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी सांगते बरं का, ज्या ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसायचं माय आहेत ती माईचं देखणं स्वरूप आहे. भाव अक्षराचे ब्रह्मज्ञानाने हे ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरी कशी? ब्रह्मज्ञानाने. आणि दोन शब्द वेगळे वेगळे आहेत. ब्रह्मज्ञानाने काही शब्दामध्ये भाव असतो. राजकारणी लोकांच्या शब्दामध्ये तुम्हाला भाव कळत नाही, तो भाव सोडून द्या. राजकारणी लोक बोलत असताना भाव ठेवतात ते, आणि ते अक्षराच्या गाठीत असतो, फक्त ब्रह्मज्ञान नसतं ते. बरोबर ते बोलताना एकमेकाला असे सांकेतिक भाषेमध्ये बोलतात. आता ती मी सांगत बसत नाही तुम्हाला. ते ज्ञानेश्वरीचा गोड विषय. भाव मानवी जीवनाचं जे मूळ कौतुक आहे ना, त्याच्या मुळाला भाव आहे. कौतुक का करावं असं वाटतं, तो भाव आहे.
भाव शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. भू धातू आहे, भू सत्तायाम, सत्तायाम शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. म्हणून तुम्ही तुमच्या अस्तित्वाचं कौतुक करावंसं वाटतं, कारण की तो भाव शब्दाचा अर्थ आहे. आणि तुमचं अस्तित्व जर ज्ञानेश्वरीकडे नाही दिलं तर तुम्हाला देवसुद्धा भेटत नाहीत. कारण की देवासाठी, पुन्हा सांगतो, भक्तीसाठी, ज्ञानासाठी, भांडण करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, श्रेष्ठ होण्यासाठी भावच लागतो. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. हे एका ठिकाणचं नाही आहे. त्याच्या पुढचा सगळे कीर्तनकार आहे म्हणून सांगतो, कीर्तनकारांनी पण स्वतःला शहाणं समजू नये. कीर्तन एक विषय तुमचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही निष्णात आहात. याचा अर्थ जगात शहाणे नाहीत असं नाही. लोकांनी UPSCचे अभ्यास केलेले आहेत, मोठे आहेत ते. जे हजारो लोक ज्या खुर्चीसाठी प्रयत्न करतात, पैशासहित बळाचा वापर करतात, ते खुर्ची प्राप्त करणं एवढं सोपं आहे का? पण ती खुर्ची भावामध्ये असली तर. आता तुम्ही म्हणता आम्हाला काही राजकारणाचे घेणं नाही, कळतं तर पाहिजे ना, कळलं तर पाहिजे ना. ज्ञानोबांनी माणसाचे अजून 2 स्वभाव सांगितलेत. माणसाचे बोलतोय, साधक किंवा संत समजू नका, 2 स्वभाव आहेत. कोणते 2 स्वभाव आहेत? प्रत्येकाला राजकारण आवडतं. मग ते गावातला असो, घरातला असो, भावकीतला असो. म्हणजे राजकारण म्हणले की लोकांना वाटतं सत्तेचं, असलं काही नाही. प्रत्येक मूर्ख माणसाला असं वाटतं कधी कधी आपण सरपंच व्हावं. भाव आहे त्याचा. आता निवडून देत नाही कोणी, त्याला काय करणार तुम्ही? मग तो सांगतो आपण या नादातच पडत नाहीत. मग तुला सुचलं कसं नाद शब्द वापरायचं? जर तुला माहितीच नाही राजकारण, तू बोलतो कशाला की मला हे नकोय म्हणून? नकोय शब्दाचा अर्थच पाहिजे, तो भाव आहे. कोणतंही जीवनात मध्ये मोठं काम करा, अगोदर दृढ भाव पाहिजेत. शब्द नीट आहे का? दृढ. कोणतंही देव प्राप्त करा, शूरत्व प्राप्त करा, असे मनामध्ये भक्कम पाहिजे. म्हणून तुम्ही मोठ्या माणसाचे इतिहास बघा, हजारो संकट त्यांच्यावर आली पण त्यांचा दृढ भाव बदलला नाही, म्हणून सक्सेस झाले. आपलं आज एक उद्या एक. माझ्याबरोबर पोरग शिकायला आलं होतं, चांगलं कीर्तनकार, आता सध्या मोठ्या पदावर आहे बरं का, हजारो करोडो शिष्य आहेत त्याचे. आलं माझ्याबरोबर शिकायला, नाही जमलं त्याला शिक्षण, इको येण्याची नाही जमलं, तिप्तजी सिप्तस्त काहीच समजलं नाही त्याला. मला म्हणतो आपल्या काही डोक्यात बसत नाही. म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी विषय बदलला, वेदांत शिकायला लागला, तिकडे डोकं चाललं नाही. मला म्हणे जगात योग प्रिय आहेत, मी योगा शिकतो. म्हणजे शिक, लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे. वाक्य नीट आहे का? हिंदूच्या सहिष्णुतेनं आणि ब्रिटनच्या लोकशाहीनं जगाचं सुख समाप्त करून टाकलंय. विठ्ठला 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 विठ्ठला. ही एवढी मोठी घातक व्यवस्था आहे. हे जे स्वातंत्र्य आहे ना, लोकशाही, याच्यामुळं कोणीही आक्रमण करायला लागले आणि सहिष्णुतेमुळं कोणतेही धर्म मोठे व्हायला लागलेत. हे आपल्याला कळतं. आपलं काय ही काही पद्धत नाही. आपल्याला ती सवय नाही आहे. हिंदुस्थानला पहिल्यापासून आज्ञा स्वीकारायची सवय. तर राजाला देव माना म्हणून 5000 वर्षाचा इतिहास पहा. राजाने सांगायचं आणि प्रजेने ऐकायचं. हे लोकशाही पचतच नाहीत. चुकीचा वापर होतो, चुकीची पद्धत आहे ते. आणि लोकशाहीमध्ये कुणी काही चुकीचं करतं आणि पुन्हा त्याला संरक्षण मिळतं. मनुष्य हा आईच्या गुरुच्या बंधनातच पाहिजे, तरच तो मोठा होतो. विठ्ठला विठ्ठला स्वातंत्र्य का? मला एकाने सांगितलं महाराज कीर्तनकारावर नियंत्रण केलं पाहिजे. मला ही दुर्बुद्धी कुठून सुचली तुला? नाही नाही, पण ते ऐकतच नाही. मग तुझं कसं काय ऐकतील ते? त्यांचं लोक ऐकतात, तुझं कसं काय? बरं आता काही गरज आहे काय? लोकशाही आहे, त्याच्यावर केस नाही करता येत. तू असं का म्हणलं? ही लोकशाही आहे. आणि कुणी कसंही वागावं. मग तो योगामध्ये गेला, तिथंही सफलता नाही मिळाली, का की भूक जास्त लागायची त्याला.
योगामध्ये कमी खावं लागतं, शरीर स्लिम ठेवावं लागते, तिचा स्वभाव नाही. मग ते काहीच केलं नाही त्यांनी, मग संत झाला. नाही कळलं अजून, काहीच आलं नाही त्याला, मग काय झालं, तो शरीर मोठं, सगळं मोठं, असं खाणं पिणं. अहो लोक विना दाढी जटा वाढल्या. तुमचं किती साधं गणित आहे भारताचं. कोणताही जटाधारी केस वाढलेलं बसलं की तुम्ही महाराज म्हणतात. शिक्षण विचारत नाही, ज्ञान विचारत नाही, तपश्चर्या विचारत नाही, नुसतं आकार बघितला की लगेच तुम्ही साधू समजता. अहो मला इतकं वाईट वाटतं महाराज, पाया पडण्यासाठी 100 लोक मरावेत, अजूनसुद्धा आपला देश शिकलेला नाही. माझा अंधश्रद्धा मुक्त नाही. वाईट वाटतं मला. पाया शब्दाचा अर्थ टच केलं पाहिजे त्या साधूला, असा अर्थ नाही. वारकरी संप्रदायामध्ये पाय शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. ज्ञानाला, भावनेला घट्ट धरणं म्हणजे तुमचे चरण देखले म्हणजे पाय नाही, ते 100 वर्षाकरता मिळालेले पाय. जर चांगला राहिला महाराज तर. चरण शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठला विठ्ठला.